कवींनी समाजमनाचे भान ठेवावे, प्राध्यापक बाळासाहेब तोरसकर यांचे वक्तव्य. आशय, विषय व अभिव्यक्ती म्हणजे कविता, ती अंतरातून येते. कविता हा समाजमनाचा आरसा असतो, म्हणून कवींनी समाजमनाचे भान ठेवावे. रमेश पाटील यांच्यासारख्या तरुण कवींनी एकत्र येऊन लेखन अनमी साहित्य समूह स्थापन करून नवोदित कवी, कवयित्री व लेखक यांना व्यक्त होण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली. ही गोष्ट कौतुकास्पद आहे, असे उद्गार प्राध्यापक बाळासाहेब तोरसकर यांनी काढले. दुग्ध शर्करा योग आहे. आणि तुम्हाला सांगतो, हे विश्वाची माझे घर, आयशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणता. ज्ञानदेवे रचला पाया, उभारिये देवालया, नामादयाचा किंकर, त्याने केला हा विस्तार. एकनाथ जनार्दन, कामदिला भागवत, भजन करा सावकाश, तुका झाला शे कळस, बहिणी मने फडकती ध्वजा, निरूपण केली ओझा. अशा संत परंपरेनं जी भाषा नटलेली आहे, समृद्ध झालेली आहे, अशा ज्या भूमीमध्ये, ह्या पावन भूमीमध्ये त्यांचा पदस्पर्श झालेला संतांचा, अशा या संतांच्या भूमीमध्ये माझा तुमचा सर्वांचा जन्म झाला, ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. लेखन अनमी साहित्य समूहाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त कवयित्री सोनाली फडके यांच्या सावळाई प्रीत कविता संग्रह व लेखक रमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अवतीभवती लेख संग्रह या पुस्तकांचे प्रकाशन, साहित्यिक व सामाजिक सेवागौरव पुरस्कार व निमंत्रितांचे कवी संमेलन वरद सभागृह, गणेश मंदिर संस्थान, फडके रोड, डोंबिवली पूर्व येथे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी प्राध्यापक बाळासाहेब तोरसकर अध्यक्षपदावरून बोलत होते. या कार्यक्रमाचे विशेष अतिथी प्राध्यापक अशोक बागवे यांनी आपल्या भाषणात सांगितले, व्यक्त होण्याची असोशी असणे हा कवी स्वभाव असतो, तसा कवयित्री सोनाली फडके यांच्यात आहे. आजूबाजूचे वास्तव मांडताना तो फक्त एकट्याच्या भावना व्यक्त न करता इतरांच्या भावनाही तो व्यक्त करतो व अशी कविता मग सर्वांना आपलीशी वाटते, असेही ते पुढे म्हणाले. सगळ्यांना उच्चारता येतं. म्हटलं अर्थ माहितीये का? नाही. म्हटलं आधी बदल. विभास म्हणजे घुबड. घुबडाला जन्म दिलाय. हे घुबड जर उद्या लेखन आणि मी साहित्य समूहामध्ये कविता वाचायला आला तर माझ्या बाजूला घोड वाचतंय. बरं की नाही? नावं फार महत्वाची आहे. बरोबर. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कवी व लेखक सतीश सोळांकुरकर यांनी कविता संग्रहावर आपले विचार व्यक्त केले. कवी व गझलकार विजय जोशी, ज्येष्ठ कवी लेखक प्राध्यापक शरदचंद्र काकडे, समाजसेवक वीरसेन साळोखे, प्रकाशिका रोहिणी वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. साहित्य सेवा पुरस्काराचे वितरण प्राध्यापक अशोक बागवे यांच्या हस्ते करण्यात आले. प्राध्यापक अशोक बागवे, कवी सतीश सोळांकुरकर, प्राध्यापक बाळासाहेब तोरसकर, कवी विजय जोशी, प्राध्यापक शरदचंद्र काकडे व समाजसेवक वीरसेन साळोखे या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. सोहळ्याचे स्वागताध्यक्ष सोनाली फडके व श्रीशैल्य सुतार हे होते. सोहळ्याचे आयोजन समूह प्रशासक कवी रमेश पाटील व सोनाली फडके यांनी केले. रोहिणी पब्लिकेशन यांनी पुस्तके प्रकाश केली आहेत. कवी संमेलनामध्ये राज्यभरातून 20 कवी व कवयित्रींनी सहभाग नोंदवला. सर्व कवी, कवयित्रींना मेडल व सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन श्री शैल्य सुतार व रोहिणी जाधव यांनी केले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.